आता बघूया आपण मेटलर्जी. आता मेटलर्जी काय असते बरं का, जर तुम्ही हाय लेवलच्या शिक्षणाकडे जर गेलात ना तर मिनरल्स मेटलर्जी अशा जे ना ब्रांच पण असतात बरोबर. तर त्याच्यामध्ये मेटलर्जीबद्दल अभ्यास असतो. आता हा मेटलर्जी काय आहे याच्याबद्दल शिकून घेणं गरजेचं आहे. मेटलर्जी कोणाला म्हणतात ठीक आहे, मेटलर्जी नेमकं काय आहे याच्याबद्दल पूर्ण अभ्यास करणार आहोत. तर मेटलर्जी एक सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे. ओके, मेटलर्जी जी की आहे एक सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे. तर कशाबद्दल सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे काही बी करून. आता मला एक सांगा, ज्या घरामध्ये आपण भांडी वापरत आहोत मेटलिक भांडे, तर हे मेटल आपण असं डायरेक्टली तर आपल्याला कुठे सापडत नाही की चला बा जमिनीला खणलो आणि त्याच्या डायरेक्ट आतमध्ये आपल्याला ते तशाच्या स्वरूपात सापडेल, बिलकुल बी नाही. तर मग आपल्या तो एक मेटल बनवावा लागतो. घरामध्ये असणाऱ्या कुऱ्हाड असतील, घरामध्ये असणारे एवढे भांडे असतील, तर घरामध्ये असणारे भांडे किंवा कुऱ्हाड जे काही आहेत याच्याबद्दल आपल्याला काय दिसायला भेटत असतं, ते जे काही आहेत ते जसे तर तसे भेटले नाहीत आपल्याला, त्यांना तयार करावं लागलं अगोदर. तो जमीन खाणकाम करून खाणीतून आपण काय केलेत, तो खाणीतून आपण काहीतरी मिनरल काढले असतील, त्या मिनरलवरती आपण खूप साऱ्या प्रोसेस केल्या असतील, प्रोसेस करून आपण त्याच्यावरती नंतर शेवटी जाऊन आपण मेटल बनवलं असणार. तर ही जी काही सगळी प्रोसेस आहेत ना यालाच आपण मेटलर्जी म्हणत असतो. तर मेटलर्जी काय लक्षात घ्या, मेटल सायन्स अँड द टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ द मेटल. तुम्हाला काय करायचं आहे, मेटलला आपल्याला एक्सट्रॅक्शन करायचं. कुठून एक्सट्रॅक्शन करायचं असतं, ओव्हर करून, ओव्हर अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज. मेटलर्जीमध्ये काय काय येते मग आता, एक तर आता मिनरल काय असतं मी पुढे जाऊन सांगतो. ओव्हर म्हणजे काय ते पण आपण बघूया. तर जमिनीमध्ये समजा जमिनीमध्ये खाणी आहेत मोठमोठ्या, तर आपण काय करतो त्या खाणीतून ओव्हर एक्सट्रॅक्ट करत असतो. सगळ्यात अगोदर म्हणजे ओव्हर काय असतं सांगतो मी पुढे. तर ओव्हर आणतो कंपन्यामध्ये, त्या ओव्हरला आणतो आणि त्या ओव्हर करून आपण प्युअर स्टेटमध्ये आपले मेटलला आणतो, राईट का ना. ही सगळी प्रोसेस जे की मी करतो याला मेटलर्जी म्हणत असतात. तो मेटलर्जी काय आहे, एक सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे. सायन्स टेक्नॉलॉजी कशाबद्दल आहे, मेटलला प्युअर स्टेटमध्ये तो सगळे प्रोसेस तुम्ही त्याच्यावरती करतात, अख्ख्या प्रोसेस त्याच्यामध्ये होऊन तुम्हाला मेटल तयार करतात. ती जी की सगळी प्रोसेस येते ही मेटलर्जीमध्ये आपल्याला शिकायला भेटत असते. तुम्हाला थोड्या वेळानंतर ते टिक बी होऊन जाईल की नेमकी मेटलर्जी काय होते. ठीक आहे, जसं की काय बरं का, आता बघा जमीन खणल्यानंतर समजा मला या अशा पद्धतीने काहीतरी सापडलेत. ओके, आता अशा पद्धतीने काहीतरी सापडलेत, पण बात कशी होती लक्षात घ्या. जे काही मेटल असतात ते मेटल, आता जो तुम्ही मेटल तयार करतात ना, एक्स्ट्रॅक्शन करून जो मेटल तुम्ही तयार करतायत, राईट का, तो एक्स्ट्रॅक्शन करून जो मेटल तुम्ही तयार करतात, ॲक्च्युली हा मेटल पृथ्वीमध्ये 2 स्टेटमध्ये असू शकतो. हा जो काही मेटल आहे हा मेटल पृथ्वीमध्ये 2 स्टेटमध्ये असू शकतो. कोणत्या 2 स्टेटमध्ये, राईट का, एक तर प्युअर स्टेटमध्ये असू शकतो आणि एक जो आहे तो कंबाईनच्या फॉर्ममध्ये असू शकतो. सांगायचं तात्पर्य काय लक्षात घ्या, जमीन जर का मी खणली तर जमीन खणल्यानंतर ज्या मेटलची मी आता मेटल बात करतोय ना मी, राईट. सो जमीन खणल्यानंतर आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करत असतो. जमीन खणल्यानंतर आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करत असतो. तर ते मेटल जे काही आहेत एकतर ते प्युअर, समजा जसं की गोल्ड बघा, गोल्ड. आता गोल्ड जो की आहे ना, गोल्ड त्याच्या प्युअर स्टेटमध्ये असतो. गोल्डला काढल्यानंतर ना कंबाईनच्या फॉर्ममध्ये राहत नाही, गोल्ड प्युअर स्टेटमध्ये असतो. आणि कंबाईन स्टेट म्हणजे काय बरं का, समजा आता मला जे आहे ना, मला ॲल्युमिनियम पाहिजे, ॲल्युमिनियम मला मेटल पाहिजे, पण ॲल्युमिनियम मेटल तुम्हाला जमिनीमध्ये कधी सापडणार नाही का, कारण की ॲल्युमिनियम हा जमिनीमध्ये कंबाईन स्टेटमध्ये असतो, कंबाईन फॉर्ममध्ये असतो. कंबाईन फॉर्ममध्ये म्हणजे काय, तर तुम्हाला तो बॉक्साईडच्या फॉर्ममध्ये सापडतो. बॉक्साईडच्या फॉर्ममध्ये काय, बॉक्साईड एक कंपाऊंड आहे. म्हणजे बघा खाणकाम करत असताना मोठ्या वेगवेगळ्या कलरची दगडं सापडतात. मग आता हे दगडं नेमकं काय बरं का, या दगडांमध्ये काहीतरी कंपाऊंड असू शकतो. समजा बॉक्साईट हा कंपाऊंड आला, तर बॉक्साईट हा जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली कंपाऊंड आहे ना, तो कंबाईनच्या फॉर्ममध्ये ना, तो त्या कंबाईनच्या फॉर्ममध्ये असणारा जो काही आपला कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडपासून मी काय करणार, कंपाऊंडला तोडून ताडून मग माझा ॲल्युमिनियम बाहेर काढणार. त्या ॲल्युमिनियमला मी काय करणार, प्युरिफिकेशन करून मी ॲल्युमिनियम करणार. अशी मला बात दिसायला भेटत असते. सांगायचं एकच बात होतं की जमिनीमध्ये जो काही आपला मेटल आहे तो 2 स्टेटमध्ये असू शकतो. एकतर प्युअर स्टेटमध्ये असणार किंवा एकतर कंबाईन स्टेटमध्ये असणार, असे काही एलिमेंट असतात. आता प्युअर स्टेटमध्ये कोण असू शकतो बरं का, ज्याची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात कमी आहे, सिल्वर झाला, गोल्ड झाला, प्लॅटिनम झाला, हे जे काही इलिमेंट आहेत हे त्याच्या प्युअर स्टेटमध्ये असू शकतात जमिनीमध्ये. हे प्युअर स्टेटमध्ये का असू शकतात, कारण की ते जास्त करून कोणासोबत रिॲक्शन करत नाही. मग रिॲक्शन जर का ते कोणासोबत करत नाही तर कोणासोबत ते कंबाईन होणार नाही, त्यामुळे ते प्युअर स्टेटमध्ये आपल्या जमिनीमध्ये दिसायला भेटतात. ओके, पण जर तुम्ही बाकीचे काही बघितले ज्यांची रिॲक्टिव्हिटी असते, जसं की सोडियम झाला, पोटॅशियम झाला, मॅग्नेशियम झाला, ॲल्युमिनियम झाला, राईट की नाही, तर हे यांची काही ना काही आपल्याला रिॲक्टिव्हिटी दिसायला भेटत असते. रिॲक्टिव्हिटी असल्या कारणाने जे ते कोणाला तरी कंबाईन होताना तो जमिनीमध्ये ते आपल्याला कंबाईनच्या स्वरूपात सापडत असतात. तो काही मेटल प्युअर स्टेटमध्ये असतात तर काही मेटल कंबाईनच्या स्वरूपात असतात. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये आली का सांगा, एवढी बात तुमच्या लक्षात आली. आता जे कंबाईनच्या फॉर्ममध्ये असणारे आहेत, राईट का, तर कंबाईनच्या फॉर्ममध्ये असणारे काय बरं का, तर कंबाईनच्या फॉर्ममध्ये समजा ॲल्युमिनियम जो काही आहे ना, ॲल्युमिनियम हा पृथ्वीमध्ये प्युअर स्टेटमध्ये सापडत नाही. मग कोणत्या फॉर्ममध्ये, कंबाईनच्या फॉर्ममध्ये सापडतो, कंबाईनच्या स्टेटमध्ये सापडतो, कंबाईनच्या फॉर्ममध्ये किंवा कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये सापडतो किंवा कंबाईनच्या स्टेटमध्ये सापडतो. मग कोणत्या कंपाऊंडच्या, मग ॲल्युमिनियमचं एकतर ऑक्साईड असेल, ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये सापडेल, कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये सापडेल, सल्फाईड जे काही आहे सल्फाईडच्या फॉर्ममध्ये सापडेल किंवा नायट्रेटच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲक्च्युली जो दगड उचलून आणले ना
त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड असेल, ॲल्युमिनियम त्याच्यामध्ये कार्बोनेट असेल, ॲल्युमिनियम कार्बोनेट, ॲल्युमिनियम ऑक्साईड, ॲल्युमिनियम सल्फाईड, ॲल्युमिनियम नायट्रेट, या फॉर्ममध्ये तो दगड सापडेल तुम्हाला. डायरेक्ट ॲल्युमिनियम सापडणार नाही. तो ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये, नायट्रेटच्या फॉर्ममध्ये, कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये, सल्फाईडच्या फॉर्ममध्ये तुम्हाला तो मेटल सापडत असतो. तर काही मेटल जे आहेत ते कंबाईनच्या फॉर्ममध्ये असतात, काही जे असतात प्युअरच्या स्टेटमध्ये सापडतात. आणि जे कंबाईन स्टेटमध्ये असतात ते मेटल जे की आहे ते ऑक्साईड्स, कार्बोनेट, सल्फाईड्स आणि नायट्रेट याच्या स्वरूपामध्ये सापडत असतात. ही बात आपण बघत असतो. परंतु सिल्वर, गोल्ड अँड द प्लॅटिनम जनरली कोणत्या स्टेटमध्ये सापडतात? फ्री स्टेटमध्ये जे सापडत असतात ते कोणासोबतही रिॲक्शन करत नाही. अशा पद्धतीची बात आपल्याला दिसायला भेटत असते. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसावा. पुढे जाऊया. आता पुढे एक मिनरल म्हणून एक कन्सेप्ट असते. मिनरल कोणाला म्हणतो बरं का आपण? मिनरल्स. तो मिनरल्स कोणाला म्हणतो बरं का? आता एक बात दिसायला भेटेल. मी गेलो कुठल्या तरी जमिनीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मला असं कानावर आलं आहे की या ठिकाणी जे ना ॲल्युमिनियमचं जे की हे आहे कंपाऊंड ते सापडतात बा, ॲल्युमिनियमचे कंपाऊंड सापडतात बा, असं मला सांगितलं कोणतं. ठीक आहे, तर मी जमिनीच्या ठिकाणी गेलो, जमिनीला खाणकाम केल्यानंतर जे काही आहेत आपण याच्यामधून जे ही सगळी जेवढं काही होतं हे सगळं बाहेर काढलं. याच्यामध्ये काय काय असणार बरं का रे? माती असेल, राईट का? तो ॲल्युमिनियमचा तो कंपाऊंड पण नसेल, राईट का? तो कंपाऊंड स्वरूपामध्ये असणारा जो काही आपला मेटल आहे, कंपाऊंड स्वरूपामध्ये असणारा जो काही मेटल आहे तो फक्त तो जसा तसा असतो का? नाही, त्याच्यासोबत खूप सारी इम्प्युरिटी असते. मुरूम असेल, माती असेल, राईट का? नकोशी गोष्टी पण असतील की नाही, तो हे सगळं असणार आहे. बरोबर. तो याला काय म्हणतो आपण? मिनरल. त्याला काय म्हणतो आपण? मिनरल. तो म्हणायचं तात्पर्य काय आहे बरं का? की जो ॲल्युमिनियमचा आपला कंपाऊंड आहे, राईट का? जो ॲल्युमिनियमचा आपला, मी कंपाऊंड म्हणतो बरं का, लक्षात घ्या. जो आपला मेटलचा कंपाऊंड आहे, तो आपल्याला सापडतो. ठीक आहे, तो मेटलचा कंपाऊंड आपल्या नेचरमध्ये सापडतो आहे. ओके, या ठिकाणी सापडला तो नेचरचा कंपाऊंड. तर फक्त तो आपलं मेटलचा कंपाऊंडच सापडतो का? नाही, तर मेटलच्या कंपाऊंडसोबत आपल्याला खूप सारी इम्प्युरिटी पण सापडते. तर मेटल कंपाऊंड आणि इम्प्युरिटी या सगळ्यांना मिळून आपण सारासार काय म्हणतो? मिनरल. काय म्हणतो आपण? मिनरल. तो लक्षात घ्यायचं. जमिनीमध्ये मिनरल सापडतात असं जर कोणी बोललं तर याचा अर्थ काय बरं का? की मेटलचा कंपाऊंड आहे, जो मेटल आहे तो कंपाऊंडच्या स्वरूपात सापडतो आणि त्याच्यासोबत मी माती पण येणार आहे, माती आहेत वगैरे, जे काही अनवॉन्टेड पदार्थ आहेत, नकोसे पदार्थ पण सोबत येणार. आज थोडी असणार आहे का जमीन खणल्यानंतर तुम्हाला फक्त ॲल्युमिनियमच्या आपलं मेटलचा कंपाऊंडच सापडतील? नाही, मेटलच्या कंपाऊंडसोबत तुम्हाला काही इम्प्युरिटी पण सापडत असते आणि या सगळ्यांना कंबाईनली आपण मिनरल म्हणत असतो. बोला, मिनरल म्हणजे काय? कळालं का? सांगा, मिनरल म्हणजे काय? कळालं का रे? ठीक आहे, तर आता गंमत बघा. आता काय घडतं कहाणी बघा. हां, समजा ही जमीन होती आणि माझ्या कानावरती मला कळालं. काय आलं बरं का माझ्या कानावरती आलं की जी की ही जमीन आहे, या जमिनीच्या ठिकाणी हा जो पोर्शन आहे यावाला एवढा, या ठिकाणी काय बरं का माझ्या कानावरती आलं की या जमिनीच्या ठिकाणी काय आहे, माझ्या कानावरती आलं की या जमिनीच्या ठिकाणी एक खाण आहे बॉ. ठीक आहे, म्हणजे मिनरल सापडतात बघ. ठीक आहे, तर मिनरल सापडतात. तर कशाचं मिनरल? ॲल्युमिनियमचे मिनरल सापडतात. मग ॲल्युमिनियमचा जो काही आता ॲल्युमिनियम तर आपल्याला फ्री स्टेटमध्ये सापडत नाही, कंपाऊंडच्या स्वरूपात सापडतात. मग आता खाणकाम जर कमी केलं तर मला तर काय ॲल्युमिनियमचे कंपाऊंडच सापडणार नाही, माती पण सापडणार आहे. ठीक आहे, पण जर का समजा मी खाणकाम करतोय आणि जर का अशी घटना घडली काय, ॲल्युमिनियमचे ऑक्साईड खूप कमी आहेत गड्या, ॲल्युमिनियमचे ऑक्साईड जे ना खूप कमी आहे, मातीच खूप जास्त भरली, अख्खी मातीच. म्हणजे मी एवढी सगळी खाणकाम केली आणि निघालं किती बरं का? जर काही नाही, 95% जे ना माती आहे आणि 65% जे ना फक्त 5%, 95% माती आणि 5% जे ना ॲल्युमिनियम ऑक्साईड सापडला. तर झालं काय नेमकं? आपले जे काही आहे ना, एवढे सगळे मजूर लावले, एवढे सगळे मशिनरी लावल्यात आणि एवढं काम केलं आणि शेवटी रिझल्ट काय भेटला? काहीच भेटला नाही, राईट की ना? तर असं काम आपण करणार नाही, अशी मिनरल आपण घेणार नाही. आपण असे मिनरल घेतो जे आपल्याला इकॉनॉमिकली, राईट का, जे आपल्याला इकॉनॉमिकली काय असतील किंवा आपल्याला म्हणू शकतो कन्व्हिनियंटली असतील, जे आपल्याला सोयीस्कर असतील आणि इकॉनॉमिकली असतील, राईट का, असेच आपण मिनरल घेणार. सांगायचं तात्पर्य काय बरं का? समजा आता गोष्टीला ही जमीन या ठिकाणी आहे आणि मला फोन आला किंवा मला कळाली समजा बात की जमिनीच्या पार 10 किलोमीटर अंतराच्या खाली मोठी खाण आहे. कशाची? ॲल्युमिनियमची खाण आहे. आणि समजा ॲल्युमिनियमची खाण आहे. मग आता मला एक बात सांगा, मी एवढा मोठा खड्डा करत आतमध्ये जातो आहे आणि मग इथं ते मिनरल पडलेले आहेत, हे सगळे मिनरल मी बाहेर काढतो आहे आणि या मिनरलमध्ये मला दिसायला काय भेटतं बरं का? की जो काही ॲल्युमिनियमचा ऑक्साईड आहे किंवा जो मेटलचा जो कंपाऊंड आहे ना, तो मेटलचा कंपाऊंड फक्त 10% आहे आणि 90% ना त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे गड्या. तर एवढं सगळं मला इकॉनॉमिकली ना तो सोयीस्कर होतं, ना पैशामध्ये पण आपलं हे झालं आणि भेटलं तर काही भेटलं बी नाही, राईट की नाही? तर अशा पद्धतीने घटना घडून जाते. त्यामुळे एक नवीन टर्म निघून जाते ज्याला म्हणतो आपण ओअर. आता ओअर म्हणजे काय बरं का? ओअर म्हणजे काय? ओअर म्हणजे असं मिनरल,
ओव्हर म्हणजे असं मेटल, आता बघा मेटलचा कंपाऊंड आणि मातीसोबत एकत्र येणार आहे, तो त्याला आपण मिनरल म्हणतो आहे. तो असा मिनरल जे आपण मिनरल जमिनीमधून काढत आहोत, परंतु तो इकॉनॉमिकली पण आणि कन्व्हिनियंटली पण म्हणजे तो इकॉनॉमिकल आणि सोयीस्कर असायला पाहिजे, तो आर्थिकदृष्ट्या आणि सोयीस्करसुद्धा असायला पाहिजे. तो असा मिनरल जमिनीमधून काढतोय आपण, असा मिनरल की तो आर्थिकदृष्ट्या आणि सोयीस्करसुद्धा असायला पाहिजे. असा जो काही मिनरल असतो त्याला आपण ओव्हर म्हणत असतो. मग आता जमिनीमधून मी काय मिनरल उचलून डायरेक्ट असं आणत असतो का? नाही. आपण विचार करतो की यार एवढं खाली गेल्यानंतर आपण जर का काढलं तर आपल्याला भेटेल की नाही भेटेल, बरोबर की नाही भेटलं तर मग काय उपयोगाचं नाही, मग त्याला आपण आणणार बी नाही, राईट की नाही. तो मग ओव्हर काय असते, ओव्हर म्हणजे मिनरल आहे. तो ओव्हर काय आहे? मिनरल आहे. तो ओव्हर म्हणजे असं मिनरल आहे, ओव्हर म्हणजे असं मिनरल आहे की जे आपल्याला कन्व्हिनियंटली आहे, जे आपल्याला इकॉनॉमिकली आहे. तो इकॉनॉमिकली आणि कन्व्हिनियंटली असणारं जे काही मिनरल असतं, ज्या मिनरलला घेऊन मी कंपन्यामध्ये नेणार आहे आणि त्या ओव्हरपासून मी मेटल एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. तुमच्या लक्षात येते का? जमिनीमध्ये खूप सारे मिनरल पडलेले आहे. ही जी की जमीन आहे ना, या जमिनीमध्ये खूप सारे मिनरल आहे, परंतु कोणत्या मिनरलला ओव्हर म्हणणार मी? ज्या मिनरलला काढून मी कंपनीमध्ये नेतोय. का? कारण की मला इकॉनॉमिकली आणि ते सोयीस्कर पण आहे. ओके, तर अशा पद्धतीने त्याला मी काय करत असतो, त्याला मी कंपनीमध्ये नेतोय. आता ज्याला मी कंपनीमध्ये नेतोय, का नेतोय? कारण की आर्थिकदृष्ट्या माझ्यासाठी ते ओके होतं, त्याला मी ओव्हर शब्द देतो. त्याला मिनरल म्हणत नाही मी आता, त्याला मी ओव्हर म्हणतो. आलं लक्षामध्ये? तर डिफिनेशन वाचल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल ती बात. बघा, the science and the technology regarding extraction of the metal from the ore and their purification for the use. ओके, तर तो सगळा जो काही अभ्यास केला जातो, जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी जी आहे त्याला आपण मेटलर्जी म्हणत असतो. पुढचा पॉईंट जर बघायला गेलं तर काय, सो मेटल जे काही आहेत ते फ्री स्टेट आणि कंबाईन स्टेटमध्ये सापडतात. फ्री स्टेटमध्ये असणारे सिरियल, गोल्ड आणि कॉपर, प्लॅटिनम, याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. तर मेटल जे काही आहेत फ्री स्टेटमध्ये आढळणारे खालीलपैकी कोणते? कॉपर, झिंक, आयर्न जे काही आहेत ते कंबाईनच्या स्टेटमध्ये आढळतात. कंबाईन म्हणजे काय? कॉपर तुम्हाला कॉपर असं सापडणार नाही, कॉपर सल्फेटच्या फॉर्ममध्ये सापडणार. झिंक तुम्हाला झिंक म्हणून सापडणार नाही, झिंक ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये सापडणार. झिंकाईट ज्याला म्हणतो आपण झिंकसाईट, राईट का? याला म्हणतो आपण कॉपरचा जो काही आहे त्याला म्हणतो आपण कॅल्कोसाईट. तो या कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये सापडतो, राईट का? नंतर याला झिंकसाईट म्हणतो आपण. झिंकसाईट झाला, नंतर साईट्राईट झाला. तो आयर्न कार्बोनेट जे सायट्रेट म्हणतो, पोटॅशियम नायट्रेट, हे वाले साल्ट साल्ट काय म्हणतो आपण त्याला, साल्ट पिट्री वगैरे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं मी सांगतो, नंतर सांगतो ती बात. ओके, हे तर कळालं. पुढे काय बरं का, ऑकरन्स ऑफ द मेटल. तो फ्री स्टेटमध्ये आणि कंबाईनच्या फॉर्ममध्ये सापडतो, या अशा पद्धतीची बात झाली. नेक्स्ट इज व्हॉट, ऑकरन्स ऑफ द मेटल. आता इथपर्यंत ही बात तुमच्या लक्षामध्ये आली. एक गँग म्हणून एक कन्सेप्ट असते. गँग म्हणजे काय असते बरं का रे, तो लक्षात घ्या. आपण काय बोललो, जमिनीमध्ये मिनरल असतात, बरोबर. म्हणजे मेटल जे काही आहेत कंपाऊंडच्या सोबत कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असतात. माती वगैरे इम्प्युरिटी पण बरीचशी असते, ज्याला आपण मिनरल म्हणतो. आता जे काही मेटल कंपाऊंड आहेत, मेटल कंपाऊंड जे काही ते आपल्याला महत्त्वाचे आहेत, पण त्याला लागलेली असणारी जी काही इम्प्युरिटी आहे त्याला म्हणतात गँग पार्टिकल. काय म्हणतात त्याला? GANGUN. जी इम्प्युरिटी आपल्या मेटल कंपाऊंडला लागलेली आहे, त्याला गँग पार्टिकल म्हणत असतो आपण. ओके, तो गँग पार्टिकल आपल्याला माहिती, गँग पार्टिकल काय झालं. आता ओव्हर वगैरे जे काय त्याच्याबद्दल पण दिले, मी पुढे लिहिले ते सगळी बाता, ठीक आहे. ऑकरन्स ऑफ द प्रोसेस ऑफ द इन्व्हॉल्व एक्स्ट्रॅक्शन ऑफ द मेटल इन द प्युअर फॉर्म, त्याला आपण मेटलर्जी म्हणतो. ही बात तुमच्या लक्षात आली, ठीक आहे. तर बघूया आता हे जे काही आहे, लक्ष द्या. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतील, तुम्हाला विचारतील की ॲल्युमिनियम जो काही आहे, तो ॲल्युमिनियम पृथ्वीमध्ये कोणत्या स्वरूपात सापडतो? तो कंपाऊंडच्या स्वरूपात सापडतो, तो कंबाईन स्टेटमध्ये सापडतो, तो मातीमध्ये कंबाईन स्टेटमध्ये सापडतो. पण तो कंबाईन स्टेटमध्ये असणारा जो कंपाऊंड आहे त्याला काय म्हणतो आपण? त्याला बॉक्साईट म्हणतो. आणि तुम्हाला ही 100% बात माहिती आहे की याच्यावरती क्वेश्चन कित्येकदा विचारला गेलेत बऱ्याचशा परीक्षेमध्ये, बरोबर. की ॲल्युमिनियमचा जो काही कंपाऊंड कोणता असतो किंवा ॲल्युमिनियम पृथ्वीमध्ये कोणत्या स्वरूपात सापडतो? तो बॉक्साईटच्या स्वरूपात सापडतो, ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या स्वरूपात सापडत असतो. नंतर अजून काय विचारू शकतात बरं का, तो काय विचारू शकतात, तर लक्षात घ्यायचं तुम्हाला जे की आहे तो काय विचारू शकणार, तो लाईमस्टोनबद्दल. कॅल्शियम जो काही आहे तो कॅल्शियम तुम्हाला जमिनीमधून सापडणार, पण कोणत्या स्वरूपात असतो कॅल्शियम जमिनीमध्ये? लाईमस्टोनच्या. जिप्सम पण सेम. तो जिप्सम आणि लाईमस्टोन जे काही आहेत हे झाले आपले ओव्हर. मग तुम्हाला परीक्षेत काय विचारतील ते, ॲल्युमिनियमचा ओव्हर कोणता? तो म्हणणार तुम्ही बॉक्साईट. ॲल्युमिनियमचा ओव्हर कोणता? बॉक्साईट. नंतर कॅल्शियमचा ओव्हर कोणता बरं का, तुम्ही म्हणणार जिप्सम किंवा लाईमस्टोन. अजून काय विचारू शकतो, अजून तुम्हाला विचारू शकतो हेवाला हेमेटाईट. तो फेरसचा तो ओव्हर कोणता आहे बरं का, तो फेरसचा कोणता झाला? ओव्हर हेमेटाईट. नंतर झिंकेसाईट.
नंतर पुढे काय बरं का अजून हे फेरसचं बघा, आहे फेरसचं काय दिलं आहे, हेमॅटाईट पण आहे, फेरसचा जो की आहे तो मॅग्नेटाईट पण आहे. तो फेरसचा ओर मॅग्नेटाईट असतो, फेरसचा ओर हेमॅटाईट असतो, कॅल्शियमचा ओर लाईमस्टोन असतो, कॅल्शियमचा ओर जिप्सम असतो, ॲल्युमिनियमचा ओर बॉक्साईट असतो. ओके, नंतर अजून काही आहे का? अशा पद्धतीने तुम्हाला विचारतील. तो जेवढ्या मी खुणा करून दिल्या ते जास्त इम्पॉर्टंट दिसायला भेटत असतं. मॅग्नेशियमचं पण लक्षात घेऊन घ्या वाटलं असतं. मॅग्नेशियम जे काय आहे ते मॅग्नेसाईट आणि इप्सोम साल्ट हे दोघं जे काही असतात मॅग्नेशियमचे ओवर असतात. त्या अशा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतील. कॉपर आयरन पायरेट्स जे काही आहे ते कॉपरचं ओवर असतं. आता ओवर म्हणजे काय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तरी डिफिनेशन वगैरे पुढे अजून चांगल्या पद्धतीने दिसायला भेटेल पुस्तकामध्ये. तो बघा, सो फ्री स्टेटमध्ये आढळतात आणि कंबाईन स्टेटमध्ये ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फेट, नायट्रेटच्या फॉर्ममध्ये आढळतात ते. ओके, नेक्स्ट इज व्हॉट. आता इथून तुम्हाला पुस्तकामधली माहिती वाचण्यास मजा येईल जरा बघा. सो मेटलर्जी म्हणजे काय हे तर कवर झालं. ऑकरन्स, मोस्ट मेटल आर रिॲक्टिव्ह, डू नॉट रिॲक्ट इन द नेचर इन द फ्री स्टेट बट फाउंड इन द कंबाईन. तो काही जे आहेत ते कंबाईनच्या फॉर्ममध्ये सापडतात. सो ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फाईड, नायट्रेट यांच्या फॉर्ममध्ये सापडत असतात. सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम हे फ्री स्टेटमध्ये असतात. आणि बघा, द कंपाऊंड ऑफ द मेटल दॅट अकर इन द नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटी कॉल ॲज द मिनरल. मिनरल कोणाला म्हणतात ही बात तुमच्या लक्षामध्ये आलेली आहे. पुढे काय बरं का, सो मिनरल फॉर्म विच द मेटल कॅन सेपरेटेड इकॉनॉमिकली. लक्षात घ्या, जर समजा तो मिनरल तुम्ही इकॉनॉमिकली सेपरेट करू शकत असणार सो वाट, तो तुम्ही जो की मेटल आणतायत, आता मला एक सांगा, त्या खाणीमधून तुम्ही असंच मिनरल बाहेर काढणार ना की जे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायला म्हणा, म्हणजे जमिनीमधून खाणकाम करायला म्हणा, जो आपल्याला इकॉनॉमिकली हे असेल पर्टिक्युलर, असं थोडी करणार मी की मला फक्त म्हणजे मला असं कळालं की या ठिकाणी जमिनीमध्ये पार खोलमध्ये ना फक्त मधून थोडंसं एक मिनरल सापडतो बरं का, ॲल्युमिनियमचा मिनरल सापडतो आहे. मग मी खाणकाम करत इथपर्यंत जाईल का? बिलकुल बी नाही, मी ते काढणारच नाही. मग हा आपला ओर राहणार नाही, राईट की नाही. सो देअर फोर काय म्हणतात, मिनरल फॉर्म विच मेटल, सो मिनरल फॉर्म विच मेटल इकॉनॉमिकली आर कॉल ॲट द ओवर. आपण ओवर त्यालाच म्हणणार, आपण ओवर एक मिनरल असतो पण त्याला त्या मिनरलला मी ओवर तेव्हाच म्हणणार की जेव्हा त्याच्याकडून मी इकॉनॉमिकली मेटल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, राईट का. तो ओवर झाला. आता जो मिनरल आपण बोलत आहोत तो ओवर आपला तेव्हाच होणार आहे जेव्हा तो इकॉनॉमिकली असणार आहे, ठीक आहे. त्याला आपण ओवर म्हणणार, त्या मेटलचा ओवर आपण त्याला म्हणून देत असतो. जसं की काय बरं का, आता मी बोललो ॲल्युमिनियमचा ओवर बॉक्साईट आहे. ॲल्युमिनियमचा ओवर बॉक्साईट आहे असं का म्हटलं मी करा, कारण की ॲल्युमिनियम जो की बॉक्साईटच्या स्वरूपात जेव्हा सापडतो ना तर त्याला एक्स्ट्रॅक्ट करायला सोपं जातं इकॉनॉमिकली. मग तुम्ही म्हणणार की ॲल्युमिनियम फक्त बॉक्साईटच्या स्वरूपात सापडतं, असं नाही आहे. ॲल्युमिनियम जो काही आहे तो वेगवेगळ्या कंपाऊंडच्या स्वरूपात सापडेल तुम्हाला, परंतु त्याला एक्स्ट्रॅक्ट करायला पैसा लागून जातो. त्यामुळे ॲल्युमिनियमचा ओवर कोणता आहे? बॉक्साईट आहे. ॲल्युमिनियमचा ओवर बॉक्साईट का आहे? कारण की बॉक्साईटमधून ॲल्युमिनियम हे करायला एक्स्ट्रॅक्ट करायला सोपं जातं, इकॉनॉमिकली सोपं जात असतं. त्यामुळे ॲल्युमिनियमचा जो की ओवर आहे तो बॉक्साईट आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं, ॲल्युमिनियम जो की आहे तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला सापडेल. तो ऑक्साईडच्या, कार्बोनेटच्या, सल्फाईडच्या, नायट्रेटच्या फॉर्ममध्ये असेल, परंतु ॲल्युमिनियमचा ओवर बॉक्साईटलाच का म्हटलेलं आहे? कारण की जो काही हा बॉक्साईट जो काही आहे ते बॉक्साईट करून भेटणारं जे ॲल्युमिनियम आहे ते इकॉनॉमिकली आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायला सोपं जात असतं, त्यामुळे त्याला ओवर म्हणलेलं आहे. त्यामुळे ॲल्युमिनियमचा ओवर कोण आहे? बॉक्साईट आहे. तुम्हाला कळतंय का काय चाललंय तरी? कळतंय का रे? हे बघा, सो मिनरल फॉर्म विच मेटल कॅन सेपरेटेड इकॉनॉमिकली कॉल ॲज द ओवर कंटेन मेनी टाईप ऑफ द इम्प्युरिटी. आता ओवर, आता ठीक आहे, आपण आता बॉक्साईटची बात केली, पण जो ओवर मी काढतोय समजा, आता मला कळालं काय बरं का की या जमिनीमध्ये बॉक्साईट सापडतोय बरं का. आपल्याला माहिती आहे यार बॉक्साईट तर ओवर आहे. ओवर कोणाचा आहे? तो बॉक्साईट तर ओवर आहे ॲल्युमिनियमचा, ठीक आहे. तो मी या मिनरलमधून जे मला कळालं की इथे एक खाणी आहे, मिनरल्स आहेत आणि या मिनरल्समध्ये ना बॉक्साईटचं मिनरल आहे, म्हणजे बॉक्साईटचं मिनरल, ठीक आहे. बॉक्साईटचा कंपाऊंड सापडतो. आता बॉक्साईटकडून ॲल्युमिनियम भेटणं मला सोयीस्कर आहे म्हणून मी तिथे जाणार आणि मी खाणकाम करणार, बॉक्साईट काढणार, ओके. परंतु मी जेव्हा हे काढणार तर प्रत्येक वेळेस तिथं काही फक्त बॉक्साईटच असेल का? नाही, त्यासोबत माती वगैरे पण असेल. सो इम्प्युरिटी सच ॲज सॉईल असेल, सँड असेल, रॉकी सबस्टन्स असेल अलॉंग विथ द मेटल कंपाऊंड. तर जो बॉक्साईट आहे त्याच्यासोबत तुम्हाला माती वगैरे पण भेटणार आहे. आणि दिस इम्प्युरिटी इज कॉल ॲज व्हॉट? गँग. तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला गँग म्हणत असतो. तर तुमच्या लक्षात येते का, जमिनीमध्ये असणारे मिनरल्स असतात हे मिनरल कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये असतात. कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये असणारा जो काही म्हणजे मेटल कंपाऊंड जे काही असतात त्यासोबत काही इम्प्युरिटी पण असते, बरोबर. पण जो मेटल आहे तो मेटल तुम्हाला आता ज्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करता येतो चांगल्या पण इकॉनॉमिकल त्याला तुम्ही ओवर म्हणून देत असतात. आणि त्या कंपाऊंडच्या सोबत आजूबाजूला लागलेली जी की माती असते इम्प्युरिटी त्याला आपण गँग म्हणत असतो, ठीक आहे. क्वेश्चन येईल याच्यावरती लक्षात ठेवायचं. पुढे काय बरं का, सो मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओवर
बाय मीन्स ऑफ व्हेरियस मेथड ऑफ द सेपरेशन, आणि ते शिकायचं आहे आपल्याला. तर मेटल जो काही आहे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने, आता मी बॉक्साईट जो काही आहे बॉक्साईट भरून आणले बरं का. जमीन मला कळालं की या जमिनीमध्ये बॉक्साईट सापडतो. आता बॉक्साईटमध्ये तुम्ही म्हणणार की यार बॉक्साईट सापडला, याचा अर्थ आपल्याला ॲल्युमिनियम भेटणार आहे. मग ॲल्युमिनियमचा बॉक्साईट जो काही आहे ओर आहे. मग बॉक्साईट आपण ट्रॅक्टर भरून आणलं. आता ट्रॅक्टर भरून आणलेला जो की बॉक्साईट आहे तो फक्त ॲल्युमिनियमचा कंपाऊंडच असणार आहे का नाही, त्यासोबत माती पण असणार आहे. आता आपण काय करतो, त्याला सेपरेट करत असतो. तर आपण काय काम आहे, आता आपल्याला मातीला वेगळं करायचं आहे आणि तो कंपाऊंड जो आहे ना तो कंपाऊंडला वेगळं करायचं आहे. मग कंपाऊंडला वेगळं करावं लागेल आणि वेगळं झालेल्या कंपाऊंडला पुन्हा जाऊन आपल्याला त्याच्यावरती ऑपरेशन करावं लागतात आणि ऑपरेशन झाल्यानंतर मग आपण शेवटी त्याच्यापासून मेटल बनवत असतो. म्हणजे आपण अलीकडेच खेळत आहोत, अजून त्या मिनरलला काढत आहे जो की ओर आहे. त्या ओरला घेत आहे, ते कंपनीमध्ये येत आहे, कंपनीमध्ये नेऊन त्याचं गँग पार्टिकल वेगळं करत आहे आणि कंपाऊंड वेगळं करत आहे. तो गँग पार्टिकल वेगळं करणं आणि कंपाऊंड पार्टिकल वेगळं करण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या पद्धती असतात. तो ते मेथड तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील. बघूया. तो मग वेगवेगळ्या पद्धती आहेत बरं का. तुमचे ओर आर टेकन आउट द माइन अँड द गँग आर सेपरेटेड फ्रॉम द ओर ॲट अ साईड बाय व्हेरियस मेथड. द ओर आर कॅरीड आउट बाय प्लेस टू प्रोड्यूस. नंतर पुढे काय बरं, द मेटल आर एक्स्ट्रॅक्टेड प्युअर फॉर्म, द मेटल आर फर्दर प्युरिफाईड डिफरंट मेथड प्युरिफिकेशन. या सगळी जी की लक्षात घ्या. तर खाणीमधून धातूच्या कंपाऊंडला शोधणं, ज्याला आपण ओर म्हणतो. खाणीमधून धातूंच्या कंपाऊंडला शोधत आहोत, ज्याला आपण ओर म्हणतो. ॲल्युमिनियमचा ओर जो की बॉक्साईट आहे त्याला आपण आणतो. त्याला आणल्यानंतर आपण त्याच्यामधली माती वेगळी करून टाकतो, कंपाऊंड वेगळं करून टाकत असतो. कंपाऊंडला पुन्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस हे करून आपण कंपाऊंडचा आपण मेटलमध्ये आणणार. या सगळ्या प्रोसेसला आपण मेटलर्जी म्हणत असतो. सो या सगळ्या प्रोसेसला आपण मेटलर्जी म्हणत असतो. आता कोणकोणत्या आता दुसरा पॉईंट आहे. आता इथं काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर म्हणून सांगितलं आहे. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर काय असते बरं का. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर कोणाला म्हणतो आपण, जे काही आपलं जो काही आपलं जमिनीमधून आपण बॉक्साईट आणला आहे आता खंदून, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी पण आहे की नाही, राईट की नाही. तर इम्प्युरिटी वेगळं करणं आणि आपला ॲक्च्युअल कंपाऊंड वेगळं करणं, हे जे काही असतं या प्रोसेसला म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. आपलं कॉन्सन्ट्रेशन ओव्हरवरती फक्त, म्हणजे जो कंपाऊंड आहे त्याच्यावरती. त्याची इम्प्युरिटी वेगळी करणं आणि कंपाऊंड वेगळं करणं याला म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. मग बघा, प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द गँग पार्टिकल फ्रॉम द ओर. तर जो काही आपण जे काही भरून आणलेलं आहे ना तो बॉक्साईट टाकला, त्याच्यासोबत हे पण आहे ना, ॲक्च्युली आपला लागणारा कंपाऊंड आहे. तुम्हाला कळतं आहे का, हे बघा जमिनीमधून ही सगळी माती ट्रॅक्टरमध्ये भरून आणलेली आहे. तर याच्यामध्ये आपला मेटल ऑक्साईड पण आहे, तो मेटलचे कंपाऊंड पण आहेत. तो मेटल कंपाऊंड जो आहे ज्याला मी ओव्हर म्हणतोय समजा, ओके राईट की नाही, ज्याला मी ओव्हर म्हणतोय समजा, आणि गँग पार्टिकल पण आहे. गँग पार्टिकल त्या दोघांचं जे की सेपरेशन आहेत ना, याला म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन. तर प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द गँग फ्रॉम द ओव्हर कॉल ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओव्हर, राईट. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर जी की आहे आपल्याला आता अभ्यासाचं आहे की आपल्याला गँग पार्टिकल कोणत्या पद्धतीने वेगळे करावं लागतील. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, ते पद्धती आपण शिकणार आहोत. बघूया. तर पुढे काय, प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन द कंपाऊंड डिझायर मेटल इज इन्क्रीज, व्हेरियस वे टू यूज दिस पर्पज. तर वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत आपण ते बघूया. लक्षात घ्या, इथे एक पॉईंट सांगितला आहे. काय पॉईंट सांगितलं बरं का, मला जी की आहे ना, मला इम्प्युरिटी वेगळी करायची आहे त्या कंपाऊंडपासून. तर इम्प्युरिटी वेगळी करायची आहेत, मग कोणती पद्धत मी हे करूया. तर कोणती पद्धत तुम्हाला वापरायची आहे हे डिपेंड करून जातं तुम्ही कोणत्या प्रकारचा खाणीतून ती माल काढून आणलेला आहे. खाणीमधून आपण कोणत्या प्रकारचा माल काढलेला आहे, कोणत्या प्रकारची इम्प्युरिटी त्याच्यामध्ये आहे, कोणत्या टाईपची इम्प्युरिटी आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानुसार आपण सेपरेशनसाठी पद्धत बघत असतो. आता सेपरेशनसाठी पद्धत कोणकोणती आहेत ते बघूया. तो सेपरेशनसाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याची नावं मी तुम्हाला सांगून देतो, नावं लक्षात घ्या. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिली पद्धत जी की आहे, सेपरेशन बेस ऑन ग्रॅव्हिटेशन. सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन ही पहिली पद्धत आहे, राईट का. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात. विल्बे टेबल असतो एक, हा बघा इथे दिलं आहे. सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन ही पहिली मेथड आहे. त्याच्यामध्ये विल्बे टेबल मेथड, राईट का, विल्बे टेबल मेथड असतो. आणि सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन याच्यामध्ये दुसरी मेथड असते हायड्रोलिक सेपरेशन मेथड. ठीक आहे. तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर करण्यासाठी ओव्हरमधून इम्प्युरिटी वेगळे करण्यासाठी आपल्याकडे खूप साऱ्या मेथड असतात. त्याच्यापैकी पहिली मेथड सांगितली मी, सेपरेशन ऑफ द ग्रॅव्हिटेशन. तो सेपरेशन ऑफ द ग्रॅव्हिटेशनमध्ये दोन मेथड असतात, विल्बे टेबल आणि हायड्रोलिक सेपरेशन मेथड, राईट का. तर दुसरं काय असतो बरं का, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. पहिली सांगितली मी सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन. दुसरी मेथड सांगत आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड म्हणजे काय, मॅग्नेटिक मेथड मटेरियल वेगळा आणि नॉन मटेरियल जी काही वेगळा, अशा पद्धतीने काहीतरी दिसायला भेटेल. सो मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. तिसरी जी काही मेथड असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हरची, ती असते फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. फ्रॉथ FROTH फ्रॉथ फ्लोटेशन
मेथड, थ्रू द फ्लोटेशन मेथड. अशा पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील. तर विच ऑफ द फॉलोइंग आर द मेथड ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओअर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर म्हणजे काय बरं का, की जो आपला ओअर आहे किंवा कंपाऊंड, मेटलचा कंपाऊंड जो काही आहे त्या मेटलच्या कंपाऊंडमधून इम्प्युरिटी सेपरेट करण्याच्या पद्धतीला त्यालाच काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर म्हणत असतो. तो गँग पार्टिकल ओअरपासून वेगळे करण्याला आपण काय म्हणत असतो. ओके, सांगायचं तात्पर्य काय आहे की जे मिनरल आपण बाहेर काढलेलं आहे या मिनरलमध्ये काय आहे, गँग पार्टिकल आहे आणि ओअर पण आहेत, राईट का, ओअर पण आहे. ओअर कोणाला म्हणत आहे मी, ओअर म्हणजे काय की जो आपला इकॉनॉमिकली आहे सेपरेट करायला, लक्षात येत असेल तुम्हाला. ओके, तो गँग पार्टिकल वेगळं करणं ओअरपासून याला म्हणून देतो आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओअर. आणि यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणत्या आहे, सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन, हायड्रोलिक सेपरेशन मेथड आणि सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आणि फ्रॉथ द फ्लोटेशन मेथड. अशा 3 पद्धती अभ्यासायच्या आहेत. बघूया एक एक करून. आता आपण बघणार आहोत पहिली सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन मेथड. तर सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशनमध्ये पहिला आहे विल्बे टेबल मेथड. विल्बे टेबल मेथड काय असतो बरं का, असा एक टेबल असतो, ठीक आहे, जो तुम्हाला दिसायला भेटते. असा एक टेबल असतो ॲक्च्युली, पण त्या टेबलला पुस्तकामध्ये अशा पद्धतीने दाखवलेलं आहे आणि असं समजून घ्यायला सोपं पण जात असतं. बघा काय बरं का, तर एक इन्क्लाइन बोर्ड असा लावला आहे, इन्क्लाइन एक पाटी लावलेली, एक इन्क्लाइन बोर्ड लावलेला आहे. त्याच्यावरती लाकडाच्या अशा फळ्या आहेत, ठीक आहे. तो लाकडाच्या अशा फळ्या दिसायला भेटतात, लाकडाच्या फळ्या आहेत आणि त्या दोघांमध्ये जो काही हा डार्क कलर दिसायला भेटतो ना, ती एक हे आहे, तो खड्डा आहे एक, राईट, काय खड्डा आहे, तो एक खड्डा दिसायला भेटतो. तर या लाकडाच्या पाट्या, 2 लाकडाच्या पाट्यामध्ये अशी एक खाच दिसायला भेटते. तर या लाकडाच्या पाट्या आहेत आणि त्यांच्यामध्ये हा डार्क कलरचा आहे ना, ते खाच आहे, बरोबर आहे. ओके, वरती एक असा बोर्ड दिलेला आहे. मी तुम्हाला काय शिकवत आहे, मी तुम्हाला विल्बे टेबल मेथड शिकवत आहे, जी की सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन मेथड आहे. तो आपण काय करतोय बरं का, आता तुम्हाला कळेल, तो अरेंजमेंट शिकत आहोत आपण विल्बे टेबलची. तर विल्बे टेबलमध्ये असा इन्क्लाइन टेबल लावलेला आहे, या अशा पाट्या असतात आणि 2 पाट्याच्या अंतरमध्ये एक जागा असते ज्याला आपण खाच म्हणू शकतो. अशी एक स्लिट असते, रिकामी जागा असते, राईट. आता घडतं काय बरं का, बघा इकडच्या साईडला जो की आहे ना एक अरेंजमेंट आहे, जसं की पावसाचं पाणी निघून जावं त्यासाठी जे काही आहे पत्रांच्या पुढं अशी एक अरेंजमेंट केलेली असते ना, सेम अरेंजमेंट आहे गटरची अरेंजमेंट असते बघा. तर सेम अरेंजमेंट इथं दिसायला भेटते. घडतं आहे काय बरं का, इकडून जे आहेत ना आपण काय करतो, खाणीमधून आणलेले जे काही आपले खाणीमधून आपण काय आणलं होतं बरं का, खाणीमधून आपण ओअर आणि गँग पार्टिकल सगळं एकत्रितपणे आणलं होतं. जो कंपाऊंड होतं ना, मेटल कंपाऊंड ज्याला आपण ओअर म्हणतो ना, ते सगळं आपण आणलेलं आहे. आता खाणीमधून आपण सगळं उचलून आणले, त्यांचा काय केलं जातं, चुरा केला जातो. तो चुरा केलेला जो की ना याच्यावरती टाकला जातो, राईट का, याच्यावरती मग चुरा केलेला याच्यावरती टाकला का या फळ्यावरती पडेल. हे जो की टेबल आहे हा व्हायब्रेटिंग टेबल असतो. हा टेबल जो की ना हा व्हायब्रेटिंग टेबल असतो. इथून काय करतात, इथून पाणी सोडतात. तर इथून पाणी सोडतील, ओके. इथून आपण काय करत असतो, ते ओअर जो की पावडरच्या फॉर्ममध्ये असणारी ओअर इथून सोडतील, पाणी इथून सोडतील. अशा पद्धतीने ते या टेबलवरती पडतं. टेबल व्हायब्रेट होतो. टेबल काय होतं, व्हायब्रेट होतो. तो टेबल व्हायब्रेट होतो. टेबल आपल्याला व्हायब्रेट होताना दिसायला भेटतो. आणि घडतं आहे काय बरं का, टेबल जो की आहे तो व्हायब्रेट होत आहे. टेबल व्हायब्रेट होताना आपल्याला दिसायला भेटते. घडतं काय की जे काही आता तुम्हाला मी दाखवतो डायग्राम, बघा गमत. हां, गँग पार्टिकलना पिवळ्या कलरने दाखवलेत. इम्प्युरिटी जी आहे ती पिवळ्या कलरने, जे की लाईट असते. इम्प्युरिटी जी की त्याच्यामध्ये माती वगैरे जी की असेल ना, माती खडकांचा जो काही भुगा वगैरे जो असेल ज्याला इम्प्युरिटी म्हणत आहोत आपण. आता सगळं आणलेलं आहे ते तर थोडी आपण त्याच्यापासून थोडी मेटल करणार आहेत ना आपण. आपला लागणारा जो कंपाऊंड आहे ज्याला आपण ओअर म्हणतो आहोत ना, तर तो एक मेन आहे आपला, ठीक आहे. तो बघा बरं आता काय सांगतोय, गँग पार्टिकल जो की आहेत ते लाईट असतात. ओके, तो जी काही आपण विल्बे टेबल शिकत आहोत ते विल्बे टेबलबद्दल आपण काय शिकत आहोत लक्षात घ्या. तर जी पावडर मी टाकत आहे त्या पावडरमध्ये एक तर पावडरमध्ये गँग पार्टिकल पण असतील आणि मेटलचे कंपाऊंड पण असतील. गँग पार्टिकल पण असतील आणि मेटलचे कंपाऊंड पण असतील. दोघांचा चुरा आपण केलेला आहे. तो गँग पार्टिकल लाईट असतात आणि मेटलचे कंपाऊंड हेवी असतात. ही बात आपल्याला माहिती आहे की मेटल जो की आहे त्याची डेन्सिटी जास्त असते, म्हणजे मेटलचा कंपाऊंड पण काय असणार आहे, तो मेटलचा कंपाऊंड पण काय असणार आहे, हेवी असणार आहे. ओके, मग आता आपण काय करतो, हे अशा पद्धतीने ती पावडरच्या फॉर्ममध्ये असणारा ओव्हर सोडला, पाणीतून सोडतो पावडर. तो लाल कलर जो की आहे तो मेटल कंपाऊंड आहे. पिवळा कलर जो की आहे तो आपला गँग पार्टिकल आहे, इम्प्युरिटी आहे. ओके, तो मेटल कंपाऊंड आणि गँग पार्टिकल हे पावडरच्या स्वरूपात दिसायला भेटतात. पाणी वगैरे एकत्रितपणे आल्यानंतर हे अशा पद्धतीने टेबलवरती पडतील. ओके, व्हायब्रेट होतो टेबल. काय होते बरं का त्याच्यामुळे, तो काय होईल बरं का, तो आपल्याला दिसायला भेटणार की जे हलके आहेत ना पिवळ्या कलरचे, ते पाण्यासोबत वाहून चालले जातील आणि खाली अशा पद्धतीने इकडे चालले जातील. मग तुम्ही म्हणणार की मग हे जडचं काय होईल, ते जे लाल कलरचे जड मेटल कंपाऊंड आहेत ते या खाचमध्ये अडकून जातात. या खाचमध्ये अडकून जातात आणि जे काही इकडच्या या ठिकाणी जातात अशा पद्धतीने, इकडच्या गटरमध्ये जातात. तर अडकून जे काही अशी अरेंजमेंट करून ठेवली, ही पाटी जी की आहे ना, पाटींच्या मध्ये असणारी जी की खाच आहे, खाची अरेंजमेंट या
गटरसोबत केलेली आहे. तर वजनामुळे लाल कलरचा जो मेटल कंपाऊंड आहे वजनामुळे या खाचमध्ये अडकून जातो. हलके हलके पिवळ्या कलरचे जे गँग पार्टिकल आहेत ते पाण्यासोबत वाहून चालले जातात पुढे, राईट का. मग अडकलेले स्लिटमध्ये जे की ते असे घरंगळत या गटारीमध्ये पडतात. या स्लिटमध्ये अडकलेले जे की मेटल कंपाऊंड ते गटारीमध्ये पडतात. मग या गटारीपासून जे की आपल्याला भेटणार आहे मेटल कंपाऊंड भेटून जातो आणि जे काही इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी पाण्यासोबत वाहून चालली जाते इकडे खाली. अशा पद्धतीने हा विल्बे टेबल काम करत असतो आणि व्हायब्रेशन घडत असतो. तो बघा बरं पुढे दिसायला भेटेल. विल्बे टेबल इज अ मेडअप ऑफ द फिक्स नॅरो अँड द थिन वुडन रिफल म्हणजे काय हेच ना. जसं की बघा आता ॲक्च्युली हे जे काही आहे ना विल्बे टेबल नाही आहे, पण सांगण्यासाठी मी घेतला आहे. हा जो की आहे ना, हा बघा ही जी की ना या पाट्या आहेत. आता ह्या पाट्या इथं रुंद दाखवल्या आहेत थोडशा. ॲक्च्युली हे जे आहेत ना अशा पद्धतीने असतात, एवढ्या पाट्या असतात त्या यात ये पाटी. आणि या पाटीमध्ये अशा खाच आहेत बघा. हे जे खाच दिसायला भेटतात ना, ही वाली खाच जी ना ती वालीची बात करतोय. मग काय अशी जी येतात आणि ते जड पार्टिकल याच्यामध्ये बसून जातात आणि इकडून असं निघून तिकडे गटारीमध्ये जाऊन पडतात. ते सांगण्याचा प्रयत्न, जसं की डायग्राम म्हणून कळू शकतं. स्ट्रीम ऑफ वॉटर इज रिलीज फ्रॉम द अपर साईड. ओके, तो ओव्हरसोबत अशा पद्धतीने हे बघा, तो पाणी इथून येतं आहे, हे ओव्हर एकत्र घुसत आहेत अशा पण पाणी हे होतं आहे का. आणि काय घडते पुढे जाऊन बघा. द टेबल इज केप्ट व्हायब्रेटिंग कंटिन्युअसली. ओके, पुढे काय. पावडर्ड आर द ओव्हर ऑप्टेन फ्रॉम द लंप ऑफ द ओव्हर युझिंग बॉल मिल पोअर ऑन द टेबल. तर पावडर ओव्हर जी काही पावडर ओव्हर आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत, तो पावडर ओव्हर आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत. टाकली बरं का पावडर ओव्हर, तो काय होतं बरं का. जेव्हा तुम्ही पावडर ओव्हर त्याच्यामधून टाकत आहात तर घडतंय काय बरं का. बघा घडते काय बरं का. तो पाण्यामध्ये जे काही आहेत ना हे मेटल कंपाऊंड जे काही आहे ते बघा इकडे निघून जातात, खाचमधून इकडच्या इकडे निघून जातात. आणि जे काही टेबलच्या वरून हलके हलके सरळ पाण्यावरून हलके सरळ इकडे चालले जातात. तर पिवळे कलरचे सरळ इकडे येतात, लाल कलरचे इकडे जातात. त्याच्यावरून गोळा करून घ्या मेटल कंपाऊंड. अशा पद्धतीने जे काही आहे ही पद्धत दिसायला भेटते सेपरेशन. तो सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन. तुम्ही म्हणाले तर ग्रॅव्हिटेशनचा फंडा कसा आला. ग्रॅव्हिटेशन आलेलं आहे. जे वजनावाले होते या खाचमध्ये अडकून गेलेत ना, ते राईट का, वजनामुळे ते त्या खाचमध्ये अडकून गेले. तो ग्रॅव्हिटेशनचा इथं आपल्याला दिसायला भेटत आहे विल्बे टेबल मेथड. द लाइटर गँग पार्टिकल आर कॅरीड अवे अलॉंग विथ द वॉटर. लाइटर गँग पार्टिकल जे आहे ते पाण्यासोबत आपल्याला कॅरी होताना दिसायला भेटत आहे. ओके, तो पुढे काय बरं का बघा. द लाइटर गँग पार्टिकल कॅरीड अवे अलॉंग द वॉटर. हेवियर पार्टिकल इन विच प्रोपोर्शन ऑफ द मिनरल आर ब्लॉक वुडन रिफल अँड कलेक्टेड सिल्ट फ्रॉम द बिटवीन, राईट का. त्या तिथे कलेक्ट होत आहे आणि साईडनं आपण त्याला काढून घेत असतो. बोला कळाली का ही मेथड तुम्हाला. ही मेथड कळाली का. ही मेथड कळाली का रे. पुन्हा सांगायची गरज आहे का विल्बे टेबल मेथड, राईट. तो विल्बे टेबल मेथड ही अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर म्हणजे काय इथं कळालं की बाबा हो, जे काही तुम्ही तिकडून एवढं सगळं ते भरून आणले ना त्याला ओव्हर म्हणतात. त्यालाच ओव्हर म्हणतात, लक्षात घ्या. त्यालाच ओव्हर म्हणतो आपण. सांगायचं तुम्हाला कळतंय का, जे तुम्ही तिकडून भरून आणले ना ते सगळं ओव्हर आहे आपलं. त्या ओव्हरमध्ये काय काय आहे, या ओव्हरमध्ये मेटल कंपाऊंड पण आहे. या मेटल कंपाऊंडला लोक ओव्हर बी म्हणतात, काही प्रॉब्लेम नाही. तो जास्त करून मेटल कंपाऊंड आहे, इम्प्युरिटी कमी आहे, बरोबर की नाही. इम्प्युरिटी कमी आहे, मेटल कंपाऊंड जास्त आहे, तो या पूर्ण टोटलला आपण ओव्हर म्हणतो. आता याला पूर्णला ओव्हर का म्हणतोय, कारण की त्याला वेगळं करणं सोपं जातं इकॉनॉमिकली कन्व्हिनियंटली, म्हणून त्याला आपण ओव्हर म्हणतो. त्याला मिनरल नाही म्हणायचं, त्याला ओव्हर म्हणायचं. ठीक आहे, मग आपण काय केलं, यांना वेगळं करण्यासाठी आपण काय करत असतो, तो मेटल कंपाऊंडला जे मेटल कंपाऊंडला नंतर लोक ओव्हर बी म्हणतील, राईट का. मेटल कंपाऊंडला इम्प्युरिटीपासून वेगळं करण्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर म्हणत असतो. आणि याला वेगळं करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धती असतात. सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन मेथड, राईट का. त्याच्यामध्ये आपण बघितली पहिली मेथड विल्बे टेबल मेथड. आणि विल्बे टेबल मेथडमध्ये काय घडतं ही सगळी कहाणी मी तुम्हाला समजून सांगितली. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसेल. आता आपण दुसरी, तो सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन मेथड. याच्यामध्ये दुसरी मेथड जी असते ती असते हायड्रोलिक सेपरेशन मेथड. मग आता हायड्रोलिक सेपरेशन मेथड काय आहे बरं का, ती समजून घेऊया. बघा सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हायड्रोलिक सेपरेशन मेथडमध्ये आपण काय करतो, ॲक्च्युली सेटअप त्याचा असा आहे, परंतु आपण पुस्तकामध्ये त्याला अशा पद्धतीने समजून घेतो. कशा पद्धतीने बघा, हे बघा अशी त्याची अरेंजमेंट आहे हायड्रोलिक सेपरेशन. खालून जे की आहे ना पाणी सोडलं जातं, वरून जे की ना पावडर फॉर्ममध्ये तुम्ही तिकडून आणलेलं जे की ओव्हर आहे ना त्याच्यामध्ये इम्प्युरिटी पण आहे, मेटल कंपाऊंड पण आहे, राईट का. तो तिकडून आणलेला जो की ओव्हर आहे, ज्याला आपण कंपनीमध्ये आणला आहे, कंपनीमध्ये आणलेला ओव्हरच असणार आहे 100%, बरोबर की नाही. तो कंपनीमध्ये आणलेला जो की आपला ओव्हर आहे त्याची आपण भुकटी बनवून टाकली पावडरच्या फॉर्ममध्ये. इथून मी त्याला पावडरच्या फॉर्ममध्ये टाकणार. खालून मी काय करतो, पाणी सोडतो. तो खालून मी पाणी सोडणार आहे. आता पाणी सोडणारे मी थोडासा प्रेशर असणार आहे पाण्याला, तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, जड जे पार्टिकल आहेत ते खाली बसून जातात आणि हलके जे काही ना ते इकडे चालले जातात. तो जड पार्टिकल इकडून खाली येऊन जातील, हलके वरती चालले जातील, जे की आपण शिकलेले पण आहोत आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये, बरोबर. मग हलके म्हणजे पिवळ्या कलरचे जे की गँग पार्टिकल असतात. आपण बोललो ना की गँग पार्टिकल जे आहेत ना ते लाईट असतात, हलके असतात. तर हलके असतात त्यामुळे ते पाण्यासोबत अशा पण इकडे निघून जातील. पण मेटल कंपाऊंड जड असतो आणि जड असल्या कारणाने जे खाली बसतील आणि खालून इकडे निघून जातील. सो दिस इज द सेकंड मेथड, याला म्हणतो आपण हायड्रोलिक सेपरेशन मेथड. बोला कळाली का हायड्रोलिक सेपरेशन मेथड रे.
हो. ठीक आहे. तर हायड्रोलिक सेपरेशन मेथड पण सिंपल आहे. तर ठीक आहे, हे टॅपरिंग कंटेनर का म्हटलं आहे, कारण की अशा पद्धतीने टॅपरिंग आहे दिलेलं आहे राईट. हे पाणी तो वॉटर आउटलेट. ओके, तो पाण्यासोबत जी आहे इम्प्युरिटी बाहेर निघताना दिसायला भेटेल. वॉटर आउटलेट इथे पण पाण्यासोबत इथं काय निघेल बाहेर, मेटलचा कंपाऊंड निघेल. मेटलचा कंपाऊंडच का बाहेर निघेल, कारण की फोर्स जो काही ना प्रेशरमध्ये पाणी येते, तो हलके पदार्थ असे वाहून जातील, पण जड खाली बसतील. ओके, ते फोर्सफुली जेट ऑफ द वॉटर इज इंट्रोड्युसिंग इन द टँक ऑफ द लोअर साईड. बरोबर, तर फोर्सफुली आपण पाण्याचा प्रेशरने आपण त्याला देतोय खालून. त्याच्यामुळे काय घडतं हे बघा, अशा पद्धतीने चाललं आहे सगळं. ठीक आहे, तो घडतं आहे काय बरं का, तो फायनली ग्राउंड ओव्हर रिलीज इन द टँक. ओके, तो वरून मी त्या ग्राउंड ओव्हरला टाकल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने ते पिवळे कलरचे हलके गँग पार्टिकल वरच्यावरती निघून जातात, जड पार्टिकल अशावरून खालून निघून जातात. तर अशी कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. तर ही कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. तर तुम्हाला हायड्रोलिक सेपरेशन मेथड दोन पद्धती सांगितल्या, सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन, विल्बेट टेबल मेथड आणि हायड्रोलिक सेपरेशन मेथड, असे दोन झाले. पुढे काय, गँग पार्टिकल आर लाइटर अँड देअर फॉर फ्लो आउट अपर साईड ऑफ द टँक. बरोबर आहे. नेक्स्ट थॉट, गँग पार्टिकल आर लाइटर अँड देअर फॉर फ्लो आउट ऑफ द अपर साईड ऑफ द टँक. हेवी पार्टिकल आर ओव्हर कलेक्टेड लोअर साईड ऑफ द टँक. नेक्स्ट, सो ही झाली आपली कंप्लीट. तर दुसरी पद्धत पण आपली झाली कंप्लीट. तो कळाली का तुम्हाला रे, दुसरी पद्धत बी कळाली असेल चांगल्या पद्धतीने. ओके, नेक्स्ट आपण जाऊया आता पुढची दुसरी पद्धत. आपण सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशनमधल्या दोन पद्धती अभ्यासल्या, विल्बेट टेबल मेथड आणि हायड्रोलिक सेपरेशन मेथड. आता आपल्याला दुसरी पद्धत अभ्यासायची आहे, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. आता मॅग्नेटिक सेपरेशन मेथड काय बरं का, समजून घेऊया, सोपं आहे. मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये काय असतं, या अशा पण तुम्हाला जे आकृती दिसायला भेटते असं काहीतरी चित्र असेल, याच्यापेक्षा बेटर समजून घेण्यासाठी हे आपण समजू शकतो. ठीक आहे, तर जशी की चक्की असते, गावाकडची चक्की असते, असे रोलर लावलेले असतात. हा एक रोलर आहे, हा एक रोलर आहे, राईट का, आणि त्याच्यावरती अशी लेदरचा हा पट्टा लावलेला आहे. बरोबर की लेदरचा पट्टा आहे, की त्याला तुम्ही कन्व्हेअर म्हणू शकतात. तर आता हा जो काही इथं एक हे दिलेला आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, पावडर ओव्हर टाकतो. पावडर ओव्हरमध्ये काय असणार आहे, इम्प्युरिटी असणार आहे आणि मेटल कंपाऊंड असणार आहे, हलकी इम्प्युरिटी आणि मेटल कंपाऊंड पण असणार आहे. आता जी काही ही मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आपण वापरत आहोत, ही कोणासाठी वापरत आहोत, आपण तर पहिलेच बोललो ना, की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, पण ते डिपेंड करून जातात की इम्प्युरिटी कोणत्या प्रकारची आहे. आता अगोदरच्या याच्यामध्ये काय बघितले होते, की इम्प्युरिटी आपली लाईट होती, मेटल कंपाऊंड आपला जड होता. तर इम्प्युरिटी लाईट असेल आणि मेटल कंपाऊंड जड असेल, त्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धती वापरणार, सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन मेथड वापरणार. परंतु जर समजा इम्प्युरिटी आपली नॉन मॅग्नेटिक आहे, इम्प्युरिटी जी काही आहे ती नॉन मॅग्नेटिक आहे. नॉन मॅग्नेटिक म्हणजे काय, ती मॅग्नेटिककडे अट्रॅक्ट होत नाही आहे. जसं की काय तुम्हाला बात लक्षात माहिती आहे. आता बघा, इम्प्युरिटी जी काही आहे ती इम्प्युरिटी नॉन मॅग्नेटिक आहे, म्हणजे ती आपल्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाही आहे, त्याची बातमी करते. तो इम्प्युरिटी जी आहे ती नॉन मॅग्नेटिक आहे आणि मेटल कंपाऊंड जो काही आहे तो मॅग्नेटिक आहे. असे जे काही आहेत ना, असा जो मी तिकडून खांदून आणलेला जो ओव्हर आहे, त्याची भुकटी बनवलेली आहे, त्या भुकटीमध्ये जी इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी आपल्याला कळाली की ती इम्प्युरिटी नॉन मॅग्नेटिक आहे आणि मेटल कंपाऊंड मॅग्नेटिक आहे. टाकला याच्यावरून, कन्व्हेअर सुरू केला. आता लक्षात घ्या, हा जो काही रोलर आहे, दोन रोलर आहे, हा रोलर जो काही आहे, हे दोघं रोलर लोखंडाचे असतात, ठीक आहे. पण हा लोखंडाचा रोलर आहे, पण हा जो लोखंडाचा रोलर आहे, या रोलरला इलेक्ट्रोमॅग्नेटिक बनवलेला आहे. चला सांगा बरं का रे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक बनवलं आहे म्हणजे काय केलं आहे बरं का, इथं त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक बनवलं आहे म्हणजे काय बनवलं आहे बरं का, काय केलं असेल, हा जो काही रोलर असेल लोखंडाचा, याच्यामध्ये करंट सोडलेला असेल, करंट सोडल्यामुळे त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. बरोबर की नाही, तो इथे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार केला आहे. आलं लक्षामध्ये. तो सांगायचं तात्पर्य काय आहे, की हा इकडचा पोर्शन जो काही आहे, हा इथं मॅग्नेटिझम तयार झालेलं नाही, इथं काय झालं, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय, इकडच्या रोलरकडे क्षमता आहे जे मॅग्नेटिक मटेरियल आहेत ना त्यांना खेचायची, लोखंडासारख्या मटेरियलला खेचायची क्षमता या रोलरमध्ये आहे, कारण की हा इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं काम करत आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं काम करत असेल म्हणजे काय, त्या लोखंडामध्ये करंट सोडत असतील, आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल. ओके, इथपर्यंतची बात काय, ओके. मग आता कन्व्हेअर याच्यामध्ये फिरतोय, काय घडतं माहिती आहे का, याच्यावर टाकल्यानंतर जे की ना, हे पार्टिकल याच्यामध्ये पडतात, बाकीचे याच्यामध्ये पडतात. आता हे सरळ इकडे पडणारे कोणते बरं का, हे आहे इम्प्युरिटी. आता इम्प्युरिटी इकडे का पडते, कारण की इम्प्युरिटी अट्रॅक्ट होत नाही कोणाकडे, मॅग्नेटकडे. इम्प्युरिटी जी आहे ती नॉन मॅग्नेटिक आहे, त्यामुळे इम्प्युरिटी सरळ या डबड्यामध्ये पडेल आणि जे मॅग्नेटिक मेटल कंपाऊंड आहे ते इकडे पडतील का, कारण की ते अट्रॅक्ट होतात मॅग्नेटिक फील्डकडे. आता यांनी मॅग्नेटिक फील्ड तयार केली, या रोलरने मॅग्नेटिक फील्ड तयार केलेली, त्यामुळे जी मेटल कंपाऊंड आहे ते मेटल कंपाऊंड याच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि या डबड्यामध्ये जाऊन पडेल. आलं लक्षामध्ये. ही कहाणी दिसायला भेटत असते. ओके, एक मिनटं. तर बघा बरं, आता काय घडतं, जर बघायला गेलो आपण तर इथं काय घडते, तो गँग पार्टिकल कुठे गेले, ओके, इथपर्यंत. तर ही कहाणी अशी घडत असते. ओके, तो पावडर ओव्हर आयन, हे बघा, हे आयनचे कन्व्हेअर बेल्ट झाला. ओके, पावडर ओव्हर, तो हे मॅग्नेटिक
हे नॉन मॅग्नेटिक कन्व्हेअर बेल्ट झालं. मॅग्नेटिक म्हणजे काय बरं का, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ते घडत असतं. पण प्रश्न कसा विचारणार बरं का, प्रश्न कसा विचारणार तुम्हाला लक्षात ठेवायचं. मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये आपण काय करत असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन आहे, तो दिस मशीन रिक्वायर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. ओके. तो एक पार्ट जो काही आहे त्याचा हे रोलरची हा जो काही रोलर आहे इकडचा, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, इकडचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक नाही आहे. तो इथे आपण असे डबडे ठेवलेले आहेत. तो ज्याची नॉन मॅग्नेटिक मटेरियल इथं पडत आहेत, मॅग्नेटिक मटेरियल इथे पडत आहेत, आणि मॅग्नेटिक मटेरियल आपले मेटलचे कंपाऊंड असतात. अशा पद्धतीने आपण सेपरेट करत असतो. आणि एक्झाम्पल पण दिले, ते एक्झाम्पल पण आपण बघू शकतो. ठीक आहे. सो द पार्टिकल ऑफ द नॉन मॅग्नेटिक पार्ट आर नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेटिक रोलर. ते मॅग्नेटिक रोलरकडे अट्रॅक्ट होणार नाही. ठीक आहे. द पार्टिकल ऑफ द नॉन मॅग्नेटिक पार्ट नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेटिक रोलर. द पार्टिकल ऑफ द मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट आर द स्टिक टू द मॅग्नेटिक रोलर. बरोबर. त्याच्यानुसार हे डबड्यामध्ये पडणार ते. ठीक आहे. तर त्या डबड्यामध्ये काय पडणार त्याची बातमी सांगून दिली. तो मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आपली चाललेली. आता त्यांनी एक ओव्हर आणला आहे. कोणता बरं का, तो खाणीमधून आपण अशा पद्धतीने काहीतरी एक ओव्हर आणला आहे, याचा चुरा आपण केला आहे. त्याचं नाव काय बरं का, कॅसाटारील. काय नाव आहे त्याचं, कॅसीटेराइट. तो कॅसीटेराइट जे की ना, कॅसीटेराइट हा एक ओव्हर आपण आणला, तिकडून एक ओव्हर खंदून आणला. ओके. तो आता घडतंय काय बरं काय कॅसीटेरिनमध्ये, जर ऑब्झर्व केलं तर ते बघा. तर कॅसीटेरिन जो ओव्हर आपण आणला आहे त्याच्यामध्ये नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट की माती वगैरे जी इम्प्युरिटी असेल ना, ती त्याच्यामध्ये असते. कोणती असते बरं का ती माती, स्टेनिक ऑक्साईड. तो स्टेनिक ऑक्साईड. मग कॅसेरेट नावाचा जो ओव्हर मी तिकडून आणलेला आहे, त्याची भुकटी मी केलेली आहे. भुकटी केल्यानंतर त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे आणि मेटल कंपाऊंड पण आहे. जी इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी कोणती म्हणतो मी, स्टॅनिक ऑक्साईड. तो स्टॅनिक ऑक्साईड नावाची नॉन मॅग्नेटिक इम्प्युरिटी त्याच्यामध्ये आहे. राईट. आणि कंपाऊंड कोणता बरं का, तर फेरस टंगस्टेट. FeWO4 फेरस टंगस्टेट नावाचं जो काही आहे मेटल कंपाऊंड आहे. मग याचा अर्थ काय बरं का, तुम्हाला याच्यामधून फेरस, आता पुढे जाऊन आपण पुढची प्रोसेस जेव्हा करणार त्याच्यावरून आपल्याला फेरस भेटेल पुढे जाऊन. ओके. तो मग लक्षात काय आलं, माझ्या लक्षात आलं की बाबा जो काही आपला हे होता ती भुकटी जे काही आपण आणलेली आहे त्याच्यामध्ये नाव काय त्याचं, कॅसाराईट. तर कॅसाराईटचा जो काही ओव्हर आणलेला आहे त्याला आपण भुकटीच्या स्वरूपामध्ये आणला आहे. तो नॉन मॅग्नेटिक त्याच्यामध्ये स्टॅनिक ऑक्साईड आहे, आणि मॅग्नेटिक त्याच्यामध्ये काय आहे, मॅग्नेटिक फेरस टंगस्टेट त्याच्यामध्ये दिसायला भेटत असतो. आणि अशा पद्धतीने आपण ते काही करत असतो. बोला, कळालं का तुम्हाला काय केलं मी, ते प्रोसेस कळाली का. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे झालं, याला इलेक्ट्रोमॅग्नेट. सो देअरफॉर दिस सेपरेटेड बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड. लक्षात घ्यायचं, मॅग्नेटिक सेपरेशन मेथडला इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मेथड पण म्हणू शकतात. का, कारण की इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर आपण करत आहोत. आणि एक्झाम्पलच्या थ्रूवरती काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, कॅसरेट जो की टीनचा ओव्हर आहे, कॅसरेट इज अ टीन ओव्हर. तो कॅसरेट जो टीनचा ओव्हर आहे त्याची भुकटी केल्यानंतर जी काही त्याच्यामध्ये आपल्याला काय सापडतं, त्याच्यामध्ये आपल्याला नॉन मॅग्नेटिक स्टॅनिक ऑक्साईड सापडतो, आणि मॅग्नेटिक जे इन्ग्रेडियंट जे काही टंगस्टेट सापडत असतं. राईट. अशा पद्धतीने आपण बघत असतो. आता शेवटची जी काही आहे, शेवटची प्रोसेस ती आहे फ्लोटेशन मेथड. शेवटची प्रोसेस सांगतोय तुम्हाला मी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर करण्यासाठी. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हरमध्ये आपण मेथड शिकत होतो, सेपरेशन बेस ऑन द ग्रॅव्हिटेशन, सेपरेशन बेस मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, अँड द थर्ड मेथड इज वॉट, फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. ओके. आता फ्रॉथ फ्लोटेशन मेथड काय समजून घेऊया, काय असतं बरं का याच्यामध्ये. तर फ्रॉथ फ्लोटेशन मेथडमध्ये आपण काय करत असतो, जो काही तिकडे जे ना तिकडून आपण ओव्हर आणलेला आहे त्याची आपण भुकटी करून टाकली, पावडर फॉर्ममध्ये केलेले. ओके. आता ही कोणकोणत्या पद्धती आपण कुठे वापरतो, तुम्हाला तर पहिले सांगितलं मी की बाबा हो, आपण पद्धत जी काही आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या इम्प्युरिटीवरून ठरवतो की नेमके कोणती पद्धत आपण वापरायची. फ्रॉथ फ्लोटेशन मेथड वापरायची, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड वापरायची, का कोणती पद्धत वापरायची. आता गंमत बघा, आपण जी भुकटी आणलेली आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, इम्प्युरिटी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असणार आहे. तर आता इम्प्युरिटी असणारे आणि मेटल कंपाऊंड पण असणार आहे. ठीक. तर जो इम्प्युरिटी जी काही आहे आपल्याला माहिती आहे की काही जे काही पदार्थ असतात ते वॉटर लविंग असतात. राईट का. काही पदार्थ जे काही असतात ते वॉटर लविंग असतात. राईट का. तर त्यांना हायड्रोफिलिक आणि फोबिक असं नाव देतो आपण. हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असं नाव देत असतो. तर मग काय होणार आहे बरं का, बघा गंमत. आता पहिले आपण त्याची जाणकारी घेऊन घ्या की हायड्रोफिलिक कोणाला म्हणतो आणि हायड्रोफोबिक कोणाला म्हणतो आपण. हायड्रोफिलिक म्हणजे काय, कंपोनेंट दॅट अट्रॅक्ट द वॉटर लविंग म्हणतो आपण त्याला. वॉटर लविंग म्हणजे काय बरं का, वॉटर करे अट्रॅक्ट होणारी. ओके. तो वॉटर करे जे अट्रॅक्ट होतात त्यांना आपण हायड्रोफिलिक म्हणतो. फील करणारे. ओके. तो हायड्रोफिलिक बघा, हायड्रोफिलिक मॉलिक्यूल कोणाला म्हणणार मी, हायड्रोफिलिक मॉलिक्यूल म्हणजे असे मॉलिक्यूल जे पाण्याकडे अट्रॅक्ट होतात त्याला हायड्रोफिलिक मॉलिक्यूल म्हणा किंवा हायड्रोफिलिक कंपाऊंड म्हणा, जो पाण्याकडे अट्रॅक्ट होतो. पाण्याकडे अट्रॅक्ट होतो म्हणजे काय, मला सांगा, पावसाचं पाणी पडतं आणि जमिनीला चिटकून जाते. राईट की नाही. तो पावसाचं पाणी पडल्यानंतर जमिनीला चिटकते किंवा जमिनीमध्ये मुरते, याचा अर्थ काय, मातीला चिटकते ना ते. तर मातीला चिटकते याचा अर्थ काय झाला की ते मातीमध्ये जे ना, मातीमध्ये हायड्रोफिलिक कंपाऊंड आहेत. हायड्रोफिलिक कंपाऊंड का, तो असे कंपाऊंड आहेत जे पाण्याला चिटकतात. तर पाण्यासोबत जे चिटकून दिसायला भेटत आहेत ना ते हायड्रोफिलिक आहेत. आणि हायड्रोफोबिक म्हणजे काय, जे पाण्याला चिटकत नाहीत. जसं की पाण्यामध्ये काही पदार्थ
टाकलेत ना तर बाहेर काढल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कोरडेच्या कोरडे दिसतात, असं वाटतं की हे पाण्यासोबत मिक्सचरच झालेलं नाही. जसं की काय काय सांगता येईल बरं का, कोळसा पण सांगता येईल, मे बी कोळसा बघा, कोळसाचा चुरा करून टाका तुम्ही पाण्यामध्ये, बाहेर काढला ना असं वाटतं की या पाण्यासोबत मिसळलाच नाही, पाणी याला चिटकलंच नाही, बरोबर की नाही. तो त्याला आपण हायड्रोफोबिक जो की आहे, हायड्रोफोबिक कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल पाण्यासोबत कधीही स्टिक होत नाही. हायड्रोफिलिक जे काही आहे ते पाण्यासोबत स्टिक होताना दिसायला भेटत असतं. एवढी बात तुम्हाला कन्फर्म झाली का? हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक म्हणजे काय कळालं का, सांगा पटकन. ठीक आहे, आता पुढे जाऊ. मग आता घडतंय काय बरं का, आता जर बघायला गेलात तर काय होतंय, आपण जे की ना आता बघा, आपण जो ओव्हर आणलेला आहे, आपण जे खाणीमधून जे सगळं भरून आणले त्याचा चुरा करून टाकला, त्याच्यामध्ये मेटल कंपाऊंड पण आहे, त्याच्यामध्ये गँग पार्टिकल आहे, सेपरेट केल्यानंतर पण लोक त्याला ओव्हर पण म्हणतात, एवढी बात बी तुम्हाला माहिती. ठीक आहे, तर चुरा त्याला करून टाकला. आता चुरा केल्यानंतर जो गँग पार्टिकल आहे ॲक्च्युली, तो गँग पार्टिकल आपण असा ओव्हर आणलेला आहे की ज्याच्यामधले असणारा जो गँग पार्टिकल आहे तो वॉटर लविंग आहे. वॉटर लविंग म्हणजे काय, हायड्रोफिलिक म्हणजे काय, पाण्याला चिटकणार तो. ओके, एवढी बात बघ की. आणि हायड्रोफोबिक जो की आहे, तो पाण्याला चिटकणार नाही, तर तो पाण्याला चिटकणार नाही. मग कोणाला चिटकतो तो, जो पाण्याला चिटकत नाही तो नक्कीच कोणाला चिटकतो, तो ऑइलला चिटकतो. तो ऑइल जे काही असतील, ऑइली सबस्टन्स जसं की पेट्रोल, डिझेल वगैरे जे काही ऑइली केरोसिन सारखे जे काही हे असतील ना त्यांना चिटकतो ते. ओके, तर मग आता आपण असा ओव्हर आणलेला आहे की त्याच्यामध्ये असणारी इम्प्युरिटी ही वॉटर लविंग आहे और हायड्रोफिलिक आहे, आणि जो काही आपला मेटल कंपाऊंड आहे तो हायड्रोफोबिक आहे. अशा पद्धतीनं ओव्हर आपण आणलेला आहे. ओके, एक सेटअप बनवलेलं आहे, याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. ज्याच्यामध्ये पाणी टाकलेले, त्याच्यामध्ये आपण पावडर ओव्हर टाकलेली आणि त्याच्यामध्ये आपण ऑइल पण टाकलेले. आता घडतं काय बरं का, आतमध्ये गेल्यानंतर काय होतं की जे काही आपले गँग पार्टिकल आहेत ते पाण्यासोबत काय होतील, रिॲक्ट करतील, पाण्याला चिटकून जातील, राईट. आणि जे ओव्हर आहेत ते ओव्हर काय करतील, ओव्हर जे की आहे ते ओव्हर तेलाला तरंगतील, राईट का. आणि तुम्हाला माहिती आहे तेलाची डेन्सिटी पाण्यापेक्षा काय असते, तेलाची डेन्सिटी पाण्यापेक्षा हलकी असते, त्यामुळे तेल वरती तरंगल आणि वरचं आपण साईडला काढून फेकू. सांगायचं तात्पर्य काय आहे की जे असे काही जो काही ओव्हर आपण आणला आहे त्या ओव्हरमध्ये मेटल कंपाऊंड जे असतात ते हायड्रोफोबिक असतात, म्हणजे ते पाण्यासोबत चिटकत नाही. ते पाण्यासोबत चिटकले नाही याचा अर्थ असं थोडी होणार तो पाण्यासोबत चिटकत नाहीत पण ते ऑइलसोबत तर चिटकतील. मग ऑइल जो काही आहे त्याची डेन्सिटी कमी असते, मग ते ऑइलला चिटकून वरती तरंगायला लागून जातात, असे मोठे फेस तयार होतो, राईट का. फेस तयार होतो आणि जो सगळा फेस जर आपण साईडला काढला तर मेटल कंपाऊंड आपण वरून काढून घेऊ आणि खाली काय होणार आहे, खाली जे काही आहे ते पाण्याला चिटकताना तुम्हाला ते गँग पार्टिकल वेगळे सेपरेट होतील. अशी ही कहाणी असते फ्लोटेशन मेथडमध्ये. बघू शकतात हे बघा, असं सेपरेशन आहे. इथं जे काही आहेत ना, एक ॲगेटर लावलं आहे, असं मिक्सर लावलेलं आहे. ओके, तो याच्यामध्ये आपण काय करणार, पाणी सोडतोय, याच्यामध्ये आपण काय करणार, आपले पावडर ओव्हर सोडणार आहे, राईट का. याच्यामध्ये आपण काय करणार, ऑइल बी सोडणार आहे. याला आपण ॲगिटेट करणार आहे जोराने. ॲगिटेट केल्यामुळे काय होणार, मिक्सर झाल्यानंतर हे तेलाला काय चिटकतील, मेटल कंपाऊंड, आणि पाण्याला काय चिटकतील, गँग पार्टिकल. ओके, तो डेन्सिटी कमी असल्याने ते तेल आहे वरती जाऊन इकडे चाललं जाईल आणि खालून जे काही आपला इम्प्युरिटी खालून सेपरेट होईल आणि मेटल कंपाऊंड वरती येऊन जाईल, राईट का, फेसच्या स्वरूपात. अशा पद्धतीने कहाणी दिसायला भेटत असते. हे बघा, हे सोडलेत आपण त्याच्यामध्ये. ओके, हे सोडलेत. लाल कलरचे आपले मेटल कंपाऊंड आहे तुम्हाला माहिती आहे, आणि पिवळ्या कलरची इम्प्युरिटी आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. आता सध्या जे काही आहे तो बघा, ऑइल कोणतं वापरलेलं त्यांनी, बघा ऑइल कोणतं, पाईन ऑर द इकॅल्पट्स, याला निलगिरीचं तेल म्हणतात आय थिंक. तो निलगिरीचं तेल वापरलेलं आहे. निलगिरीचं तेल, त्या पाण्यामध्ये निलगिरीचं तेल आपण यूज करत आहोत. पुढे काय झालं बरं का, आता पुढे तो प्रेशराइज एअर ब्लो. आता खालून आपण प्रेशराइज एअर पण ब्लो करत आहोत. कुठून बरं का, बघा प्रेशराइज एअर ब्लो करत आहोत आपण. एवढी घटना एकत्र केलं आपण या सगळ्यांना. आता काय होतं बघा, प्रेशराइज एअर ब्लो थ्रू द वॉटर, the agitator rotating around the axis, the center and flotation tank. Due to the agitation of the foam formed from the oil and the water air bubble together. लक्षात घ्या, त्या ॲगिटेशनमुळे काय होतं, एअर ब्लो ॲगिटेशनमुळे काय होतं, तो वरती जे काही आहे असा फेस तयार होत असतो, खाली पार्टिकलवरती फेस तयार होत असतो आणि त्याच्यामधून तुम्हाला काय दिसायला भेटेल बघा, तो हे बघा, या अशा पद्धतीने जे काही आहे हे अशी बघा, ब्लॅक कलरची हे अशी फोम तयार होतील वरती आणि फोम आपण वरून सेपरेट करून टाकणार, राईट. सो देअरफॉर इकडे बघा, तर पार्टिकल सर्टेन सल्फाईड ओव्हर, लक्षात घ्या, सल्फाईड ओव्हर ज्याच्यामध्ये सल्फाईडचं जे काही प्रमाण आहे ना, असे जे काही आहेत याला फ्रॉथ फ्लोटेशन आपण वापरत असतो. तो लक्षात घ्या, पार्टिकल सर्टेन सल्फाईड ओव्हर फ्लॉट विथ अ फोम वॉटर दे प्रिफरेबली वेटेड टू बाय द ऑइल. ओके, तर अशा पद्धतीने कहाणी घडत असते. बघा, हे लाल जे काही आहे त्यावरती जे काही तेल आहे तर तेलाला चिटकून लाल साईडला होऊन जाईल आणि पाणी जे काही आहे तो पाणी खालून काय करून टाकेल, खालून तो इम्प्युरिटीला बाहेर काढून टाकणार, राईट का. एक्झाम्पल काय बरं कायचं, झिंक ब्लेंडला या पद्धतीने सेपरेट करतात. तो झिंक ब्लेंडचा जो की मेटल कंपाऊंड आहे तो या पद्धतीने सेपरेट केला जात असतो झिंक ब्लेंडने. नंतर कॉपर पायरेट जो की कॉपरचा आहे, झिंक ब्लेंड जो काय आहे तो झिंकचा ओव्हर आहे. तो झिंक ब्लेंड आणि कॉपर पायरेट जे काय आहे आपण फ्रॉथ फ्लोटेशनने सेपरेट करत असतो. ओके, अशा पद्धतीने हे कळायला भेटलं. ही झाली तिसरी पद्धत.
आणि एक लास्टवाली पद्धत असते आता लिचिंग. पहिले मला सांगा तिसरी पद्धत कळाली का काही आजपर्यंत सांगा रे. तिसरी पद्धत कळाली का. आता लास्ट पद्धत आहे लिचिंग. आता लास्ट पद्धत आहे लिचिंग. आता लिचिंग काय पद्धत आहे बरं का. लिचिंग काय पद्धत आहे, आपण काय करत असतो लिचिंग पद्धतमध्ये आपण काय करत असतो बघा. लिचिंगमध्ये आपण काय करत असतो तर अशा पद्धतीने हे भांडं आहे. ओके, तो एक भांडं आहे. याच्यामध्ये आपण काय करणार बरं का, तो याच्यामध्ये आपण काय करत असतो, याच्यामध्ये आपण ओव्हर टाकून देतो. आपलं पावडर्ड फॉर्ममध्ये असणारा जो की ओव्हर आहे तो आपण टाकून देतो. ठीक आहे, तो ओव्हर आपण टाकून देणार. खालून आपण उष्णता देतो. ठीक आहे, आणि तुम्ही म्हणणार की हे कशात टाकलं बरं का आपण, तर हे जे की एक सोल्युशन असतं. ठीक आहे, तो सोल्युशन असतं, डिपेंड करतं ते सोल्युशन तर तुम्हाला माहिती आहे होमोजिनियस मिक्सचर ऑफ समथिंग, तर सोल्युशन आपण टाकतो. आता सोल्युशन कशाचं आहे, NaClचं सोल्युशन आहे का कशाचं सोल्युशन आहे ते डिपेंड करतं. पण एक बात पक्की आहे की एक भांडं आहे, याच्यामध्ये आपण सोल्युशन टाकले आणि सोल्युशनमध्ये पावडर्ड फॉर्ममध्ये असणारा ओव्हर आपण टाकलेलं. ठीक आहे, खालून आपण उष्णता देतो. तर उष्णता दिल्यामुळे काय होतं माहिती आहे का, उष्णता दिल्यामुळे काय होत असतं की हा जो काही सोल्युशन आहे या सोल्युशनसोबत मिक्सचर होताना काही ना काही तुम्हाला दिसायला भेटणार आहे. काय मिक्सचर होताना दिसायला भेटणार बघा. जे मेटलचे कंपाऊंड आहेत, ते मेटलचे कंपाऊंड या सोल्युशनमध्ये मिसळून जातात. जे मेटलचे कंपाऊंड आहेत ते या सोल्युशनमध्ये मिसळून जातात. मग मेटलचे कंपाऊंड जर का समजा या सोल्युशनमध्ये मिसळले तर तुमच्या नजरेला काय दिसायला भेटेल, याच्यामध्ये पावडर्ड फॉर्म तुम्हाला फक्त पिवळा कलर दिसायला भेटेल. पिवळा कलर म्हणजे काय, पिवळा कलर जो की आपला होता ज्याला आपण म्हणतो इम्प्युरिटी. सांगायचं तात्पर्य काय आहे, लिचिंग पद्धत काय बघा. एका डबड्यामध्ये आपण सोल्युशन भरलेलं आहे, आपण त्याच्यामधून ओव्हर टाकले पावडर्ड फॉर्ममध्ये, तो काय होते खालून उष्णता देतोय. उष्णता खूप जास्त दिल्यामुळे काय होत आहे, जो काही मेटलचा कॉम्पाऊंड आहे त्या सोल्युशनसोबत पूर्ण मिसळून जातो, डायरेक्ट एकत्र होऊन जातोय. एक सिमिलर कॉम्पोजिशन दिसायला भेटते. परंतु जो काही आपला इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी मिसळत नाही आहे. मग इम्प्युरिटी आपल्या डोळ्याला सरळ दिसायला भेटते. मग आता आपण काय करतो, एक जाळी आणणार आणि जाळीमधून याला फिल्टर करून घेणार. मग इम्प्युरिटीवरती सेपरेट होऊन जाणार. खाली काय भेटेल खाली तुम्हाला सोल्युशन आणि तो कंपाऊंड भेटणार आणि नंतर दुसऱ्या प्रोसेसने आपण तो कंपाऊंडला सेपरेट करणार. याला म्हणतात लिचिंग मेथड. तर ही झाली लिचिंग मेथड. तर लिचिंग मेथडमध्ये काय करतात, कोणाला करतात ते बघा. फर्स्ट स्टेप, एक्स्ट्रॅक्शन ऑफ द मेटल ॲल्युमिनियम गोल्ड सिल्वर फ्रॉम द ओव्हर इज द मेथड लिचिंग. लक्षात घ्या, तो लिचिंग मेथड आपण पहिल्यांदा कोणासाठी वापरत असतो, आपण जे काही आहे तर लिचिंग मेथड आपण ॲल्युमिनियम सारखे बघा, ॲल्युमिनियम झाला, गोल्ड झाला, सिल्वर झाला. ॲल्युमिनियम गोल्ड आणि सिल्वर जे की आहेत तर ॲल्युमिनियम गोल्ड सिल्वर यांच्या ओव्हरपासून म्हणा तो तिकडून तुम्ही आणलेला आहेत ना, ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम गोल्ड आणि सिल्वर आहे, अशांना आपल्याला सेपरेट जर का करायचं असेल तर आपल्याकडे लिचिंग मेथड आहेत. सल्फाईडला जर का तुम्हाला सेपरेट करायचं असेल, झिंक झाला, सल्फाईड झाला, कॉपर पायरेट झाला, यांना सेपरेट करण्यासाठी फ्लोटेशन मेथड होती आपल्याकडे. ओके, तर ती बात आपण केलेली. तर आता तो गंमत बघा, हे सोल्युशनमध्ये आपण काय केलं, हे टाकलं बरं का सगळ्यांना, खालून उष्णता दिली, जबरदस्त उष्णता दिली. तर काय झालं बरं का, उष्णता दिल्यामुळे काय झालं, ते इम्प्युरिटी जे ना इम्प्युरिटी मिसळली नाही, मेटल कंपाऊंड मिसळून गेला. तो बघा मेटल कंपाऊंड जे काही मिसळून गेला आणि त्याच्यानंतर आपण फिल्टर करून टाकतो. मग हा लाल कलरचा जो काही भेटतो आहे आपल्याला फिल्टर ही सगळी इम्प्युरिटी बाहेर निघून गेली. पिवळ्या कलरची इम्प्युरिटी बाहेर राहून गेली आणि हा लाल कलरचा जो की इथे आहे याच्यामध्ये कंपाऊंड आपला आहे. मग दुसऱ्या कोणत्या तरी याच्याने प्रोसेसने आपण काय करत असतो, आपला कंपाऊंड आपण सेपरेट करून टाकत असतो. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ॲल्युमिनियम ओव्हर आर डन बाय लिचिंग मेथड. तर लक्षात घ्या, ॲल्युमिनियम जो काही आपण ॲल्युमिनियमचा जो बॉक्साईट आहेत ना, त्या बॉक्साईटला आपण लिचिंग पद्धतीने काय करतो, सेपरेट करत असतो. तो ऑक्साईडला आपलं ॲल्युमिनियम ऑक्साईड जो बॉक्साईट आहे त्याला आपण लिचिंग मेथडने सेपरेट करणार. ॲल्युमिनियम गोल्ड आणि सिल्वर जे काही आहे यांचा पण यांना पण त्यांच्या इम्प्युरिटीपासून सेपरेट जर करायचं असेल तर लिचिंगची पद्धत वापरत असतात. ठीक आहे, तो MCQ असेल त्याच्यात तुम्हाला उत्तर देता येईल. तर अशा पद्धतीने जे काही आहे आपण हे आपलं याच्याबद्दल शिकलो. तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हरच्या तुम्हाला 4 पद्धती मी समजून सांगितलं.